ओके. सो आपण प्रेझेंटेशन मध्ये होतो. मला कोणीतरी सांगेल की प्रेझेंटेशन दिसतंय का असं. कोणीतरी सांगेल मला दिसतंय. ओके. सो आपण हो. असं आपण सांगत होतो की झिरो कॉस्ट मध्ये पण आपण शिकवलं आणि फक्त आपणच हे सर्व करू शकतो. अ, आणि एक जस्ट मिनिट, पुढे जात नाही आपण. काहीतरी मला प्रॉब्लेम येतोय. प्रेझेंटेशन कोणीतरी सांगेल का, मला दिसतंय का तुम्हाला असं? दिसतंय सर, दिसतंय दिसतंय. ओके. दिसतंय. ओके, एक जस्ट मिनिट. एकच मिनिट. का ते रेकॉर्डिंग पण होतं ना, ते आधीचं रेकॉर्डिंग सुरू आहे. आता सांगा बरं, दिसतंय का आता? आता सांगताल कोणीतरी? आता बफरिंग होतंय, बफरिंग. आता दिसतंय आता? आता दिसतंय? हो सर, दिसतंय. ओके, ठीक आहे. ओके. कोणाला फर्स्ट तरी वेळ चालू सर. नेटवर्कचा इश्यू असेल म्हणून अडचण असेल कोणाला तरी. पण आपण इथपर्यंत होतो बघा, एक साधारण. ओके, बरोबर आहे इथपर्यंत. जायचं पुढे हो. आता. रेकॉर्डिंग सुरू आहे का? ओके. कोणीतरी सांगेल का मला, रेकॉर्डिंग सुरू आहे का? हो येस सर. सुरेश सर. ओके, चलो ठीक आहे. सो त्याच्यानंतर मी जे काही तुम्हाला माहिती सांगितली लेटेस्ट नाहीये. पण ह्या सर्व ब्रेन ट्रेनच्या काही ज्या न्यूज होत्या आतापर्यंत वेगवेगळ्या पेपरमध्ये कव्हर झाल्या. आणि आपण एक नारा घेऊन कामाला सुरुवात केली की ब्रेन ट्रेन एज्युकेशन एक जुनून आहे, हर शहर, हर गाव, हर मोहल्ला, हर बच्चे तक पोहोचाना आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची मदत लागणार आहे. निश्चित आपण आतापर्यंत या ज्या काही 6-7 बॅचेस, आता 8वी बॅच आहे आपली, ज्या अशा वेगवेगळ्या आपण, मी सांगितलं आता 280 टीचर आपल्याकडे जॉईन झाले. बॅच 1, बॅच 2, बॅच 3, बॅच 4, बॅच 6 अशी, अशा पद्धतीने. आणि हे सर्व सर्टिफिकेशन प्रोग्राम, प्रत्येक बॅचचे आपण एक सुंदर प्रोग्राम घडून आणतो की ज्याच्यातून प्रत्येकाला सन्मानपूर्वक तुमचं सर्टिफिकेशन तुम्हाला प्रदान करावं, की जेणेकरून तुम्हाला मान सन्मान समाजामध्ये. कारण थोड्या वेळाने सांगेलच मी त्याच्याबद्दल, पण मान सन्मान फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं एक खंबीर नेतृत्व समाजामध्ये उभरून यावं आणि तुम्हाला काम करण्यासाठी सर्वांना प्रेरणा द्यावी, म्हणून एक सन्मानपूर्वक हा सर्व आपण सोहळा पार करत असतो. आणि प्रत्येक बॅचचा आपण हा सन्मानपूर्वक सोहळा करत असतो. म्हणजे सर्व तुम्हाला हे जे मी दाखवतोय की या ज्या बॅचेस झाल्या, त्या सर्व प्रत्येक बॅचेसचे हे सर्व सर्टिफिकेशन प्रोग्राम, असाच प्रोग्राम पासून 10 नोव्हेंबरला आपला प्लान प्रमाणे आपण 10 नोव्हेंबरला, थोडाफार एखादा आठवडा इकडे तिकडे, पण 10 नोव्हेंबरला आपण घेणार आहोत. आपण हे सर्व आधीचे फोटो बघतायत. त्यानंतर दरवर्षी आपण एक नॅशनल मॅथ मॅरेथॉन घेतो. यावर्षी 2024ला आपण त्याच्यात रुबिक क्यूब पण ऍड केला होता, की तुमच्या विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन व्हावं, त्यांना त्यांचं जी काही स्किल आहे त्याला जज करता यावं आणि त्याप्रमाणे त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना मोटिवेशन मिळावं. याच्यासाठी कुठेही मुंबई, दिल्ली, कलकत्ता, कुठेही मद्रासला जाण्याची गरज नाही. नाशिकमध्ये या कॉम्पिटिशन असतात, त्यावेळेस आपण सर्व विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये बोलवतो आणि त्यांच्या कॉम्पिटिशन आपण घेतो. सो एक जस्ट मिनिट. त्यानंतर हा सर्व मी ज्या तुम्हाला आता कॉम्पिटिशन सांगितल्या, हा कॉम्पिटिशनचा जरा पार्ट ऑफ द तुम्हाला समजून सांगतोय की कशा पद्धतीने आपण कॉम्पिटिशन घेतो. एक भव्य दिव्य, विद्यार्थ्यांना शेवटी एक मोटिवेशन असतं, टीचरांना एक मोटिवेशन असतं. आणि प्रत्येक गोष्टीच्या बातम्या मी काय तुम्हाला आता दाखवणार नाही, पण छान एक मोठा भव्य दिव्य प्रोग्राम आपण नाशिकमध्ये ऑर्गनाईज करतो. आणि त्या ठिकाणी काही शिक्षकांना पण काही स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन असतात, त्या स्कूल्स लेवलला काही लेव्हल कम्पिटिशन होतात. त्यावेळेस अशा विविध वेगवेगळ्या सेंटर्सला टीचरांचे प्रोग्राम होत असतात. आणि इथंच न थांबता आपण खऱ्या अर्थाने आपण NGO आहोत, आपण एक समाजसेवी संस्था आहोत. म्हणून आपण ज्या समाजामध्ये देशाचं किंवा समाज निर्मितीचं काम शिक्षक करतायत, त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार असेल, किंवा ज्या आपल्या ताई लोक खूप छान काम करतायत समाजामध्ये, त्यात आपल्या फॅमिलीतल्या पण, म्हणजे आपण 25% आपल्या फॅमिलीच्या ताई घेतो की ज्या खूप उत्कृष्ट काम करतायत. अबॅकस, वैदिक मॅथ, रुबिक ग्रुप बरोबर काही समाजाचं काम पण करतायत. त्यांच्यासाठी आपण नारी शक्ती सन्मान पुरस्कार पण देतो. आणि 75%, समजा आपण 50 जणांना देतोय तर आपल्या 10-15 ताई आपल्या घेतो, 35 ताई आपण बाहेरच्या घेतो, की ज्या समाजासाठी उत्कृष्ट काम करतात. त्यांना आपण नारी शक्ती सन्मान, शिक्षक रत्न पुरस्काराने आपण सन्मानित पण करतो.
त्याचा हा एक सर्वात सिनेरिओ सांगतो. दरवर्षी 2023, 2024, 2022 हे जे वेगवेगळे प्रोग्राम झाले, हा 2022चा प्रोग्राम. हा जर मी तुम्हाला फोटो सांगितला तर आपल्या सर्व टीचर्स आणि हे आपले सर्व नारी शक्ती सन्मानार्थी. अ, ही एक मोहीम होती आपली. या मोहिमेबद्दल पण मी थोड्या वेळाने बोलेल. मग आपण हे सर्व करतो, तर समाजाने पण आपली दखल घ्यायला सुरुवात केली. आणि म्हणून संदीप युनिव्हर्सिटी असेल, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेसची संघटना असेल, त्याने पण ब्रेन ट्रेन एज्युकेशनला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. रोटरी क्लब, ज्याला मानाचा पुरस्कार आपण म्हणू, की रोटरी क्लबने पण आपल्याला पुरस्कार दिला. त्याच्यानंतर हे सर्व अ, लोकमतने आपल्याला मास्टर मेंटॉर म्हणून अवॉर्ड दिला. कारण आपण हे सर्व जे काम करतोय ते समाजापर्यंत पोहोचलं, आणि समाजाने पण आपलं कौतुक केलं, की आपण जे काम करतोय त्याला समाज मान्यता देतोय. याचा हा एक त्याचा अर्थ होतो. आणि इथं आता आपल्याला डे 2 सुरू करायचा आहे जाण्याच्या आधी. आता इकडे लक्ष द्या. आता डे 2 ला सुरुवात आपण आजच करणार आहोत. जाण्याच्या आधी काहीतरी शिकून जायचंय. प्लीज आता कॅमेरा ऑन करा. आता झालं माझी बडबड. हे काही 15-20 मिनिटं मला तुमच्या हक्काचे घ्यायचे होते. ते का घेतले? ज्या संस्थे आपण जुडतोय, किंवा जे काही कार्टून आपल्या समोर बसतंय आणि तो बडबड करतोय, तो काय फालतूगच असा बडबड करतोय, की खरोखर काही त्याची पार्श्वभूमी आहे का? खरोखरच काहीतरी मान्यता प्राप्त समाजामध्ये त्यांनी खरोखर काम केलंय का? हे प्रामाणिकपणे आपल्याला समजावं म्हणून हे प्रेझेंटेशनच्या स्वरूपात मी सांगितलं. कारण आपण एक संस्थेबरोबर जॉईन होणार आहात, या संस्थेचे आपण मेंबर होणार आहात, आणि या संस्थेबरोबर आपल्याला काम करायचंय. ओके. सो हा एक प्रवास मी तुम्हाला एक जस्ट इंट्रोडक्टरी समजून सांगितला. उद्यापासून आपला क्लास 9:30 ला असेल. सर्वजण लक्ष द्या. उद्याचा ठीक आहे, आज इंट्रोडक्टरी क्लास होता, एक माहिती म्हणून क्लास होता. आजचं जेवढं समजलं असेल तेवढं तुमच्या मनात खूप साऱ्या शंका असतील. कारण मी फी किती घेणार, किती दिवसाचा क्लास असेल, मी कधीपासून क्लास सुरू करेल, या सर्व प्रश्नांची उत्तर इकडे लक्ष द्या. पुन्हा परत मी विनंतीपूर्वक सांगतो, डोक्यात काहीच ठेवू नका. फक्त मी आतापासून जे शिकवायला सुरुवात करेल ते लगेच कोणाला तरी शिकवायला सुरुवात करा. म्हणजे, किंवा आत्ता तुम्हाला मी जे सांगितलं, म्हणजे काय, तुमचा माइंडसेट आत्ता काय व्हायला पाहिजे? आता साऱ्या गावभर तुम्ही काय सांगितलं पाहिजे? आता हा क्लास आटोपला की पहिला ननंदबाईला फोन करायचा आणि सांगायचं, तुला माहिती का, मी 1 लाख विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. इथून याला म्हणतात गोल सेटिंग. ते सौऱ्या गावभर बोमट्या मारत बसतील. ननंदबाई, आपण जाहिरात चालू करून द्यायची आपली. इकडे लक्ष द्या. मीडिया कसं असतं, सोशल मीडिया कशी असते. ननंदबाईला पहिला फोन करायचा, दुसरा फोन जाऊबाईला करायचा, तिसरा सर्वात जी साऱ्या गावभर तुमच्या बातम्या पसरवत असेल त्या मैत्रिणीला करायचा. 3 फोन आजचा पहिला होमवर्क, लक्ष द्या. 3 फोन काय सांगायचं? 1 लाख रुपये भरले आणि अबॅकस टीचर मी कोर्स सुरू केला. इकडे लक्ष द्या. पहिला होमवर्क, 1 लाख रुपये भरले, अबॅकस टीचरचा मी कोर्स सुरू केला, आणि मी 1 लाख विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. ते गावभर चर्चा करतील, गावभर जाहिरात करतील. तुला माहिती का, ती बावळटने 1 लाख रुपये भरले, तिला कुठून दुर्बुद्धी सुचली, आणि म्हणते की 1 लाख विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. जाहिरात सुरू झाली की नाही? लक्ष द्या मला काय म्हणायचंय. सोशल मीडिया मार्केटिंग होण्यासाठी हे तुम्हाला करावंच लागेल, सांगावंच लागेल. आजपासून तुम्हाला असं म्हणावं लागेल, की मी टीचर होणारच आहे आता, आणि मी 1 लाख विद्यार्थ्यांना शिकवणारच आहे. आणि त्याच्यासाठी तुमची फी किती आहे? बोला मनातल्या मनात. मला नकोय ते 1 लाख रुपये, पण बोला पहिले मनातल्या मनात. काही जण घाबरत घाबरत म्हणतील, खरंच हा बाबा 1 लाख रुपये घेणार का काय? पण बोलून तर बघा. बोलणे में बहुत दम है. बोला. साहेबांनी ऐकलं तर ऐकलं, साहेब उद्यापासून क्लास बंद करतील. एवढं होऊन काय होणार आहे? शिल्पाताई, काय होणार आहे? जास्तीत जास्त उद्या इंटरनेटचं कनेक्शन कट करतील ते. 1 लाख रुपये, हिचं काय डोकं फिरलं बाबा 1 लाख रुपये खर्च करायचं? पण प्लीज, माइंड सेट करण्यासाठी बिग थॉट, बिग विजन, आणि जेव्हा बिग विजन बरोबर काम करायला सुरुवात करायचं असेल तर हे करावं लागेल. सो हा एक सर्व माइंड सेट होता माझा सांगण्याचा पार्ट आहे. कारण हा माइंड डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे. अबॅकस काय असतं, अबॅकस सिस्टम काय आहे, अबॅकसने का डेव्हलपमेंट ब्रेन होतं, हे तुम्ही नेमकं स्कूलमध्ये गेल्यानंतर काय बोलायचं, नेमकं लेक्चर पहिलं काय घ्यायचं, दुसरं काय घ्यायचं, तिसरं काय घ्यायचं. का तुम्ही सर्वजण नशिबान आहेत. आपला या या वीकमध्ये एक मोठा एक प्रोजेक्ट आपला रन होतोय नाशिकमध्ये. नाशिकमध्ये तरी मी नाशिकच्या बाहेरच्या ताईंना नंतर सांगेल. नाशिकमध्ये आपण साधारण 11,000 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शिकवायला सुरुवात करतोय, महानगरपालिकेच्या. मग त्या मोहिमेत तुम्हाला असं वाटतंय की
मी टीचर बनले तर मला मुलं तर भेटले पाहिजे ना. कारण मी नेहमी म्हणतो समोरच्याची हेअरस्टाईल बदलून जाईल थोडीशी, पण असं म्हणायचं मी तुझी हेअरस्टाईल लई भारी बनवली. इकडं लक्षात द्या, पहिले आपल्यावर सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे ना. तसं जेव्हा तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स करतात तेव्हा डायरेक्ट तुमच्याकडे कोणी येत नाही. पहिले मैत्रीण पकडावीच लागते, ननंदबाई पकडावीच लागते, जाऊबाई पकडावीच लागते. आणि मग त्यांना त्यांची हेअरस्टाईल बदलली तर बदलली, पण आपला हात साफ करून घ्यावा लागतो. पण आपल्याला इथं विद्यार्थ्यांना एज्युकेशनवर काम करायचं, म्हणून इथं आपल्याला परफेक्ट टीचर बनल्यानंतर आपण करणार आहोत. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपली जाहिरात, आपलं बोलणं, आपलं सरांना एक्सप्लेन करावंच लागेल. आणि जर ही माइंडसेट असेल तर उद्यापासूनचा क्लास सुरू आपल्याला जॉईन करायचा. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. सेट द झिरो. कारण बिफोर आफ्टर आज काय येतं आणि पुढच्या रविवारी काय येणार आहे ते आपल्याला बघायचंय तुम्हाला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 99 मायनस 44 प्लस 22 मायनस 66 प्लस 3. व्हॉट इज द आन्सर? नाही आन्सर. पण ह्या आन्सरचं उत्तर याच्यापेक्षा पण फास्ट तुम्हाला पुढच्या रविवारपर्यंत द्यायचं आहे. आणि जर हे तुम्हाला ऍग्री असेल तर मग हात वरती करा, म्हणजे मला समजेल की तुम्ही खरंच शिकायला तयार आहात की नाही. काही ताई अजून पण विचार करतायत, करू की नको, करू की नको, का लाईट बिल जास्त येईल हात वरती केला तर. असं काही ताई विचार करतायत अजून. अजून पण काही ताई विचार करतायत हात वरती करू की नको, खरंच लाईट बिल जास्त येईल का काय या महिन्याचं. थोडासा कॉन्फिडन्स असला पाहिजे. सो पुन्हा परत हे सर्व जाण्याच्या आधी, क्लासला जाण्याच्या आधी इकडे लक्ष द्या. थोडंसं माइंडसेट करूया, थोडंसं 1-2 मिनिटं घेतो आणि मग क्लास थांबेल आपला. प्लीज इकडे लक्ष द्या. 9:30 बरोबर क्लास थांबेल आपला, इकडे लक्ष द्या. 5 मिनिटात थांबवणार आहेत आपण. सो याच्यामध्ये काय असतं, प्लीज इकडे लक्ष द्या, की आपल्याला पहिला जो आठवडा आहे हा आठवडा जे मी आत्तापर्यंत 20,000 विद्यार्थ्यांना शिकवलं. मी कोरोनामध्ये 3,000 फॅमिलीजला शिकवत होतो, पण तेव्हा सगळ्या लेव्हल शिकवत होतो. पण आता याच्यात आपण जे काही लेव्हल बनवल्या त्या लेव्हल मधली आपली जी पहिली झिरो लेव्हल असते, इकडे लक्ष द्या सर्वजण, बोलायचं माझ्याबरोबर मनातलं मना. झिरो लेव्हल. ही झिरो लेव्हल की जिच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला नसतो. अबॅकस मध्ये खूप सारे फॉर्म्युले आहेत की याच्यात फॉर्म्युला नसतो. आणि ती विदाऊट फॉर्म्युलाची लेव्हल आपल्याला रविवारपर्यंत एक्झाम सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. इकडे लक्ष द्या. तुमची एक्झाम सुद्धा आपण घेणार आहोत. आणि मग तुम्हाला प्लीज आपण साधारण टार्गेट केलं की शुक्रवार किंवा शनिवार आपली एक्झाम घेणार आहोत तुमची सर्वांची. तर ती एक्झाम घेतल्यानंतर तुम्हाला मात्र माइंडसेट म्हणून सांगतो, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना मी सर्व उद्या परवा सांगणार आहे, पण आज पण सांगून ठेवतो. एक परमनंट लाईफ टाईम मेंबरशिप आपलं 10,100 रुपये. मग त्याच्यात काय मिळेल? अबॅकसचं पूर्ण सिलेबस मिळेल, वेदिक मॅथचं ट्रेनिंग मिळेल, रुबिक क्यूबचं ट्रेनिंग मिळेल. त्याच्यानंतर आमच्या ताई लोकांना सर्वांना ब्लेझर पाहिजे होतं म्हणून ब्लेझर मिळेल. अबॅकसचं एक टीचरचं टूल असतं, ते सर्व टूल मिळेल. हे सर्व साहित्य त्याच्यामध्येच येतं. ही एनजीओ आहे म्हणून सांगतो. इथं कुठले 40, 50, 60 हजार रुपये घेऊन पुन्हा परत 3 महिन्यांनी, 3 वर्षांनी पुन्हा परत लायसन रिन्यू करा असं काही नाही. बिंदास नंतर पुढचं कशा पद्धतीने तुम्ही क्लास कसा सुरू करू शकता, जॉबसाठी कसं जाऊ शकतात, त्याच्यानंतर समाजसेवा कसं करू शकतात. मी सांगितलं समाजसेवेचा प्रोजेक्ट थोड्या वेळानंच येणार आहे, एकदम एवढ्या पुढच्या 4-5 दिवसातच. सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यात येईल, काही काळजी नका करू. फक्त उद्देश असा आहे की आपण हे सर्व इंटरेस्टने शिकावं, माइंडसेट आपलं सर्वांचं असावं. हा एक उद्देश आहे, बाकी काही नाही. सो पुन्हा परत एकदा मी असं सांगत होतो तुम्हाला की आपण हे शिकण्यासाठी आपल्याला मी जे काही शिकवलं, तर झिरो लेवल आपल्याला शुक्रवार शनिवार माझा प्लान आहे. इकडे लक्षात आहे का? एकदा शुक्रवार शनिवार आपली एक्झाम झाली की पुढच्या रविवारपासून एक दिवसाचा, आपण एखादा दिवसाचा गॅप राहील. रविवारपासून आपली किंवा सोमवारपासून जास्तीत जास्त एखाद दिवस इकडे तिकडे थोडाफार मध्ये, कदाचित मंगळवारी आपला क्लास होणार नाही कारण मला एका ठिकाणी लेक्चरला जायचं सह्याद पिंपरीला. संध्याकाळी जायचं, त्याच्यामुळे मी वेळेत परत येणार नाही. आणि मग कदाचित हे होईल, ड्युटी नंतर मी हे सर्व करत असतो. तर म्हणून आपला शुक्रवार शनिवार आपली एक्झाम होईल. आणि मी तुम्हाला 2 दिवस देईल, त्या 2 दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तुम्हाला असं वाटलं की मला शिकायला आवडतंय, मला जमतंय, मी छानपैकी शिकू शकते, मला हे सर्व जमतंय, तरच 10,100 वाया घालवायचे. तर असं नको व्हायला की माझ्या नशिबी कोणीतरी नंतर म्हणेल या कार्टूनला काम नाही, याने काहीतरी मला फसवलं, असं बिलकुल व्हायला नको. कारण जमत असेल तरच सोंग आणलं पाहिजे अंगात. नाही तर विनाकारण अंगात सोंग घातलं तर नंतर त्रास होतो. असं पण सोंग यायला नको अंगात. सोंग आणायचं तर मात्र ते
सगळं कल्याणाचं असलं पाहिजे. न्यूटन बाबाचं असलं पाहिजे, महात्मा गांधींचं असलं पाहिजे, सुभाषचंद्र बोस आले पाहिजे अंगामध्ये. मरियाई नको अंगामध्ये आली पाहिजे, अंगात न्यूटन आला पाहिजे, अंगात रतन टाटा आले पाहिजे, अंगात धीरूभाई अंबानी आले पाहिजे. अंगात येणारे पण सोंग फार वेगवेगळे असले पाहिजे. आता मरियाई आली तर अंग दुखतं, ते काही कामाचं नाही ते सोंग येऊन अंगात येऊन. अंगात येण्याचे सोंग पण वेगवेगळे असले पाहिजे. म्हणून माइंडसेटचा हा प्रोग्राम आहे सर्व. तर हे सर्व आपण ह्या आठवड्याभरात शिकू. मात्र तुमचं एक माइंडसेट म्हणून सांगतो की शनिवार आणि रविवार दोनच दिवस तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन असतील. कारण रविवारी आपल्याला लगेच 9:30ला तुमचा क्लास सुरू होईल. जे रजिस्टर पर्सन असतील मग पुन्हा परत 2,000 देऊ का, 100 देऊ का, 1,000 देऊ का, असं नाही. हा ठीक आहे, आठवडाभर वेळ आहे, 10,000 100 तयार ठेवा. ज्यांना वाटलं, ज्यांना वाटतं पटतंय बाबा हे पटतंय आपल्या अंगी येतंय. सो जाण्याच्या आधी आज एक थोडीशी एक्झरसाइज करून घेऊ आपण सर्वजण. इकडे लक्ष द्या. सर्व मी टेक्निकल तुम्हाला उद्या शिकवेल, नो प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या. सर्वजण राईट हात वरती करा, सर्वजण राईट हँड वरती करा. राईट हँड, उजवा हात तुमचा, उजवा हात. काही जण डावा केला, काही जणांनी. तुमचा उजवा हात, तुमचा उजवा हात. या उजव्या हाताला आपण युनिट रॉड म्हणतो. तो कसा काय? आयफोन ताई, तो फोन आडवा ठेवा. तर हा सर्व आपण उद्या शिकणार आहोत, पण आज काहीतरी शिकून जाऊ. इकडे लक्ष द्या. तर अबॅकस मध्ये अबॅकस टूल स्ट्रक्चर सर्व शिकणार आहोत आपण, काय काळजी नाही. पण आज थोडासा होमवर्क घेऊन जाऊ. तर या हातामध्ये सर्वजण असा हात त्याला टॅप करा, सर्वजण त्याला टॅप करा वरून. डाव्या हाताने त्याला टॅप करा. व्हेरी गुड. त्याच्यावर थोडंसं प्रेम करा. बाळा, तुला आजपासून नवीन काम येणार आहे. कालपर्यंत तू भाजी बनवत होता, पोळी बनवत होता, खूप सारे घरात काम करत होता, कोणाला फटके मारत होता. पण आजपासून तुला एक नवीन कामाची जबाबदारी आलेली. काय? तर तुझं आजपासून एक नवीन, आता नवीन अंगात, याच्या अंगात काहीतरी येणार आहे की याचं काम वाढणार आहे, की आजपासून हा कॅल्क्युलेशन करणार आहे. बोलायचंय माझ्याबरोबर सर्वजण. आजपासून काय करणार आहे? हा कॅल्क्युलेशन करणार आहे. आणि म्हणून आपल्याला जसं आपण सिम कार्ड ऍक्टिव्हेट करतो ते सर्व आपण उद्या शिकणार आहोत. पण तरी पण काही थोडंसं याचे काही बेसिक स्ट्रक्चर आहेत ते समजून घेऊ. की हा जो रॉड आहे, हा जो राईट हँड आहे, हा राईट हँड युनिट रॉड आहे. आणि या युनिट रॉडच्या काही जे काही फिंगर्स आहेत, आपण असं म्हणतो की जन्माला जे काही अबॅकस टूल आहे ते टूल आपल्याला जन्माला येतानाच आपल्या बरोबर आहे. आणि नंतर तुम्हाला मी असं सांगेल की एकाचे दोन, दोनाचे चार सर्व हात असे आपल्याला सप्तशृंगी देवी सारखे हात पण येतील. म्हणजे आपल्याला अजून 1000 10,000 पण दिसायला लागेल. पण त्याच्यासाठी अंगात मरियाई येण्यासाठी पण खूप सारी मेहनत लागते ना. तशी सप्तशृंगी देवी येण्यासाठी पण आपल्याला खूप सारी तपश्चर्या करावी लागेल. असं नाही की उद्या लगेच येईल आणि 4 हात दिसतील आपल्याला. ती तेवढी शक्ती येण्यासाठी आपल्याला तपश्चर्या आणि मेहनत करावी लागेल अबॅकसची. तर मात्र जरूर होईल. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. की हा माझा युनिट रॉड आहे. आजपासून थम ओपन करा, सर्वजण थम ओपन करा. याला आपण आजपासून 5 म्हणणार. सर्वजण बोला. त्या हाताला टच करा. याला आपण 5 म्हणणार. आपण आजपासून काय म्हणणार? 5 म्हणणार. आणि हे हात, हे 4 बीट्स असे ओपन करा. 4 बीट्स असे ओपन करा. आणि या सर्वांना आपण काय म्हणणार? 4. 4. जेव्हा हे चारही 4 झाले तर इंडिव्हिज्युअल विचार करा याचपासून काय असेल? 1, 1, 1 आणि 1. म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू काय झाली? 1 झाली. मग जर मी तुम्हाला छोटीशी एक्सरसाइज दिली, आज इकडे लक्ष द्या, छोटीशी एक्सरसाइज दिली, तर तुम्ही काय म्हणू शकतात? प्लीज माझ्याबरोबर करा. 1 - 1, 2 - 2, 3 - 3, 4 - 4, 5 - 5. इथपर्यंत समजलं का? पुन्हा परत बघा. आपण एक नॉमिनेट करून घेतोय, व्हॅल्यू नॉमिनेट करून घेतोय. म्हणजेच काय? याची व्हॅल्यू 1 आहे. हे दोघं ओपन झाले तर याची व्हॅल्यू 2 आहे. 3 ओपन झाले तर 3 आहे. 4 ओपन झाले तर 4 आहेत. आणि हा 5 ओपन झाला तर 5 आहे. आणि हे ओपन झाले तर किती आहेत? 6 आहेत. किती आहेत? 6 आहेत. कसा 6? मग पुन्हा परत प्रश्न येईल की हा 5 आणि हा 1, 6. पुन्हा परत असे ओपन झाले तर किती होतील? करा सर्वजण. 7 बोला. 7. 5, 6 आणि 7. आता काही जण असं करतील, काही जण असं करतील. असे वेगवेगळे मोर नका नाचू. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, असं नाही झाला पाहिजे. डिसिप्लिनली, डिसिप्लिनली झाला पाहिजे. की हा 5 आणि 2, हा असा 7 असतो. नंतर असा 8 असतो. 5, 6, 7 आणि 8. कारण हा 3 आणि 5 8 होतात. एवढं तर बेसिक आपल्याला, आपण मॅच्युअर्ड आहेत. पण लहान, पहिलीपेक्षा पण लहान मुलांना आपल्याला अबॅकस शिकवायचं आहे. तर तेव्हा मात्र हे त्यांना रिलेशन ऑफ डिजिट
मेंटल अरिथमेटिकचा हा जो प्रकार आहे ना, फास्ट आपण जे करणार आहेत ना नंतर, तर ते काय होतं, ते रिलेशन ऑफ डिजिटने होतं, कॉन्सन्ट्रेशनने होतं, ते आपोआप होईल. पुन्हा परत आपण जर असं केलं तर इट इज अ 9, बिकॉज 5 करून मोजून बघा सर, 5, 6, 7, 8 आणि 9. हे आपण जस्ट बेसिक शिकून घेतलं. म्हणजे मी तुम्हाला छोटासा होमवर्क देतो. आज होमवर्क काय केला आपण, इकडे लक्ष द्या. 1 - 1, 2 - 2, 3 - 3, 4 - 4, 5 - 5, 6 - 6, 7 - 7, 8 - 8, 9 - 9. विचारू कराल तुम्ही? काही ताईंचे कॅमेरे बंद असेल त्यांनी ऑन करा. रिमॅक्स ताई M3090, आडवा ठेवा मोबाईल. ओके. का मी जे बोलतोय बडबड करतोय ते पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि तुम्ही पण रिले काय रिअलमी RM3092, हां मोबाईल आडवा ठेवा. ओके प्लीज. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 6 दाखवा मला, 6 कसा असतो. -6. 5 -5. 8 -8. तर काही ताईंच्या फिंगरिंगला प्रॉब्लेम आहे. त्यांना जरा अजून कळीक म्हणा, मग ते काहीतरी अजून असे असे गोल गोल फिरतायत त्यांचं. ठीक आहे, इट इज पार्ट ऑफ द प्रॅक्टिस. प्रॅक्टिस झाली की होईल. मी सांगितलं ना, त्याच्यावर प्रेम करा. कारण या हातांवर, आपल्या शरीरावर पण आपण प्रेम केलं पाहिजे, कारण त्याला नवीन एक रिस्पॉन्सिबिलिटी. इकडे थोडंसं पुढे जातो आणि पुढच्या 2 मिनिटात क्लास संपेल आपला. इकडे लक्ष द्या. जर माझा उजवा हात युनिट रॉड झाला, जर आपण इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, 58 असा लिहिला, तर 50 अंक हा डाव्या बाजूला असतो आणि 8 अंक कुठं असतो, राईट बाजूला असतो. राईट बाजूला असतो बघा, 58. मग आता हा 50 आहे, हा 50 आपल्या लेफ्ट हातावर येणार. तुमचा स्वतःचा लेफ्ट हात वरती करा, लेफ्ट हँड वरती करा. तुमचा स्वतःचा लेफ्ट हँड वरती करा. तुमचा स्वतःचा लेफ्ट हँड वरती करा. आयफोन ताई, तो मोबाईल आडवा किंवा उभा काहीतरी एक ठरवून घ्या. ओके. हा, तुमचा स्वतःचा लेफ्ट हँड वरती केला. आता जेव्हा तुम्ही हा लेफ्ट हँड तुमचा स्वतःचा वरती केला, तेव्हा प्लीज इकडे लक्ष द्या. हा ओपन करा आता थंब. फक्त थंब ओपन करा. आणि याला याला पण विचारायला पाहिजे, त्याला पण त्याच्यावर पण प्रेम करा. तो पण नाराज होईल ना. त्याला पण सांगा, बाळा तुला आजपासून एक नवीन जबाबदारी. कारण आतापर्यंत नव्हतं त्याला काम हे माहिती, की मला आता कॅल्क्युलेटर सारखं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणून थोडंसं त्याला नवीन जबाबदारी देताना आपण थोडंसं ऑनेस्टी त्याला रिस्पॉन्स केला पाहिजे. प्लीज. इट इज अ 50. बोला सर्वजण, हा 50 आहे आजपासून. लेफ्ट हँड तुमचा हा 50. त्याच्यानंतर हा 10. हा 10. आता हे दोघं 20 झाले, करा सर्वजण 20. हे 30 झाले आणि हे 40 झाले. म्हणजे प्रत्येक फिंगर्स लेफ्ट हँडचा 10, 10, 10 आणि 10, आणि हा 50 आहे. क्लिअर आहे? जर मी तुम्हाला आता सांगितलं 72, कसं दाखवणार तुम्ही मला? 72. ठीक आहे, वंडरफुल. बऱ्याच ताईंनी खूप छान केलेलं आहे. काही ताई, आराध्या भोईर ताई, काय माहित नाही त्यांचा व्हिडिओ अडकलाय का काय, पण वंडरफुल, तुम्ही छान केलं. तुम्ही काय केलं, डाव्या हातावर डाव्या हातावर 70 केला आणि उजव्या हातावर 2 केला. वंडरफुल. ऍब्सोल्युटली गुड. सेट द झिरो. अजून एक दोन प्रश्न विचारतो आणि मग थांबू आपण. ओके. 45. 45. 40 आणि 5. 45. पूनमताई, 45. डावा हात 40, उजवा हात 5. डावा हात 40, डावा हात 40 आणि उजवा हात 5. हा, आता समजलं. अजून बॉडी आणि माइंडचं कम्युनिकेशन नाहीये. नो प्रॉब्लेम. म्हणूनच हे आपल्याला शिकायचं आहे. थांबून घ्या. एक जस्ट आता मी तुम्हाला होमवर्क देऊन जातो. इकडे लक्ष द्या. आता मी काय सांगितलं तुम्हाला थोड्यापूर्वी, समोर ज्याचा मेकअप बिघडला तरी चालेल. आपलं काम काय? आपला हात साफ करून घेणे. म्हणजे पहिलं काय, किती छान आहे, सर्वांकडे फोन आहे, सर्वांकडे व्हिडिओ कॉल आहे. पहिला कॉल तुमची सर्वात जी आवडती व्यक्ती असेल, घरात तुमची सर्वांची जाहिरात करेल, त्याला सांगायचं, चला मी ती अबॅकस टीचर बनले, आजपासून 1 लाख रुपये भरले,
कोर्स जॉईन केला, 1 लाख विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. तुमचा उजवा हात वरती करा, याला युनिट रॉड म्हणतात, खाली घ्या. तुमचा डावा हात वरती करा, याला टेन्सर रॉड म्हणतात. ते म्हणतात हे काय लावलं? ते म्हणतात मी माझा हात साफ करते. तुम्हाला बोर होत असेल तर ते तुमचा पार्ट आहे. माझं काम आहे माझा हात साफ करून घेणं. आपलं काम आपला टीचर आपल्या अंगात आला पाहिजे. अग्री विथ मी? लक्षात येते मी काय सांगतोय तुम्हाला? तर उद्या तुम्ही कॅल्क्युलेशन छानपैकी करणार. इकडं लक्ष द्या. म्हणजे तुम्ही आज काय करणार? 9 - 9. तुम्ही डाव्या हातावर एक घेतला, उजव्या हातावर 0 घेतला. 10 - 10. 11 - 11. कारण तुम्ही डाव्या हातावर 10, उजव्या हातावर 1. 11 - 11. 12 - 12. 13 - 13. 14 - 14. 15 - 15. हा माझा डावा हात आहे, हा माझा उजवा हात आहे. मग 16 - 16. 17 - 17. 18 - 18. 19 - 19. 20. अशा पद्धतीने आपण 99 पर्यंत जाऊ शकतो. आणि पुन्हा परत तुम्हाला सरांना सांगतो की 99 पर्यंत साधारण अबॅकसच्या 2 ते 4 लेवल असतात. आणि ह्या 4 लेवलचं छानपैकी आपल्याला, मी आता थोड्या वेळापूर्वी जे कॅल्क्युलेशन विचारलं होतं ते तर तुम्हाला रविवारपर्यंत येईलच. पण या 4 लेवलमध्ये साधारण 45 ते 47 फॉर्म्युले असतात. आणि फॉर्म्युले मग तेव्हा लक्षात येतं आपल्याला की राईट टाइम राईट रिकॉल करणं. ही सर्व थेरी मी उद्या सांगेल तुम्हाला, उद्या परवा जसं जसं आपलं मध्ये मध्ये मी तुम्हाला लेक्चर पण का हे सर्व सांगत असतो. का तुम्हाला परफेक्ट टीचर बनायचं, याची सर्व सायकोलॉजी पूर्ण मेथॉडॉलॉजी माहीत झाली पाहिजे. आणि जेव्हा माहीत होईल तेव्हा तुम्ही गुड टीचर बनणार. ओके. म्हणजे आजसाठी मी छोटासा होमवर्क घेतला की तुमचं पहिले माइंड सेट करा, तुमचा गोल सेट करा. खरोखर मला उद्या मी चेक करेल. गोल सेट करा की तुम्ही कशासाठी क्लास जॉईन करतायत. परत आठवणीने सांगतो, गोल हे उदात्त आणि मोठे असावेत, की ना की फक्त माझ्यापुरते असावेत. साध्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक जण आपापला चरितार्थ प्रत्येक पण आपल्या आपल्या परीने भागवतो. पण जर तुम्ही इथं येत असाल, जर तुम्ही 1 लाख रुपयाचा कोर्स फक्त 10,000 रुपये मेंबरशिप करून जर शिकत असाल, तर तुमचे उदात्त हेतू असले पाहिजे की मला याचे 10 लाख रुपये वसूल करायचे, किंवा मला याच्यापासून 10 लाख रुपये इन्कम जनरेट करायचं. असे उदात्त हेतू असतील तरच पुढचा माइंडसेट तुमचा परफेक्ट फॉलोअपमध्ये असेल. मी मुद्दाम का सांगतोय? कारण मुद्दाम खूप साऱ्या ठिकाणी काय कसं शिकवलं जातं त्याच्याबद्दल पण बोलू. पण पहिले आपण जे शिकवतो त्याच्याबद्दल बोलू. सो पुन्हा परत एकदा सांगतो की जे आज प्रॅक्टिस केली त्याची प्रॅक्टिस करा. फॉर एक्झाम्पल काय 99 पर्यंत, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलले 63, लगेच तुम्हाला ओपन करता आला पाहिजे लेफ्ट हँडवर 60 आणि राईट हँडवर 3. इतकं सिम्पल आहे. ओके. पुन्हा परत उद्यापासून आपण प्रेझेंटेशन मध्ये डे 2, कारण आपण हा डे 1चा पार्ट होता हा सर्व, की अवेअरनेस व्हॉट इज द ब्रेन ट्रेन. ब्रेन ट्रेन संस्था काय आहे? ब्रेन ट्रेन संस्थेला समाज मान्यता काय आहे? समाजात तिचं स्थान काय आहे? आपल्या परिवारातले जे मेंबर्स आहेत त्यांची काय म्हणजे पोटेन्शियल काय आहेत आपल्या परिवारातल्या मेंबर्स आहे. पुन्हा परत एकदा सांगतो मी, आपल्याकडे हायेस्ट आपल्याकडे की ज्या ताईंनी आत्ताच 3 4 6 महिन्यापूर्वी क्लास केले, त्यांच्यापर्यंत 250 पर्यंत स्टुडंट आहेत. आणि साधारण ते ग्रामपंचायत लेवल, तालुका लेवलला, नाशिकमध्ये जास्तीत जास्त 80 विद्यार्थी, 85 विद्यार्थी अशी लेवल आहे काही ताईंकडे. पण ग्रामपंचायत लेवल, जिल्हा तालुका लेवलला सुद्धा 200 250 लेवलची पण क्षमता आहे. म्हणजे पोटेन्शियल भरपूर आहे. फी कशी घ्यायची, कसं काउन्सिलिंग करायचं, हे सर्व पुढे पुढे आपलं सर्व मार्गदर्शन होईल. त्या बाबतीत फक्त निशंक करा, फक्त रोज क्लास करा, रोज प्रॅक्टिस सांगेल ती प्रामाणिकपणे करा, आणि मोठं व्हिजन ठेवा. एवढं सांगून आजचा दिवस संपवतो. ज्या ताईंना खूप अडचण असेल, त्यांना जायचं असेल त्यांनी जा. आणि ज्या ताईंना मनात काही साचून ठेवलं असेल आणि काही बडबड करायचं असेल, त्यांनी हात वरती करून बोला, म्हणजे मला सांगता येईल की ताई तुम्ही बोला. ओके. कोणाला काही शंका असेल तर हात वरती केला तर मला सांगता येईल की ताई तुम्ही बोला म्हणून. ओके. माझं माझं शिकवणं थांबलंय आता. ज्या ताईंना जायचं असेल त्या ताई जाऊ शकतात. हा, पण ज्या ताईंना काही शंका असेल, ज्या ताईंना काही विचारायचं असेल, त्यांनी हात वरती केला तर मी त्यांना बोलायला सांगेल. ओके. कोणाला काही बोलायचं आहे?
नाही तर दोन गोष्टी, सर्वांना सर्व समजलंय, नाही तर कोणाला काहीच समजलेलं नाही, मी असं समजून बाय बाय करू. दोनच गोष्टी असू शकतात. काहीतरी अशाच असतील. ओके. तर तुम्हाला कोणाला काही शंका नाही असं समजून थांबायचं. सर्व समजलंय. ओके. अजून तरी नाही सर. काय पुढे म्हणता? पुढे येतील शंका. अजून तरी नाही, पुढे पुढे नाही नाही येतील. नाही, ठीक आहे रे, असं नाही, पण आजच्यासाठी काही शंका किंवा मनात काही अ, वेगवेगळे विचार्स असतात, की बाबा समाजात वेगवेगळं आपण ऐकत असतो, त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी वेगळं माइंडसेट असतं. आपल्याला पण वाटतं हे सर्व शिकण्यासाठी खूप जास्त पैसे लागतील का, खूप जास्त फीज लागते का, खूप मोठे मोठे अ, खूप साऱ्या गोष्टी असतात आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेल्या. किंवा तुम्ही जर तुमच्या पिल्लाला जिथं क्लास लावलाय त्या टीचरला जाऊन म्हणा की मला टीचर बनायचंय, मग ती सांगेल तुम्हाला नाही 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 नाही, ते फार कठीण असतं. त्यासाठी तुम्हाला फार दिल्लीला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, 40,000 रुपये खर्चायला लागतात, 50 करावं लागतात. असं सर्व भूतं दाखवले जातात समाजातल्या. जे आहे ते सांगतोय. आणि विचारून बघा, मी सांगतोय म्हणून नाही, विचारून बघा, मग तुम्हाला मी जे सांगतोय ते खरं की खोटं ते तुम्हाला कळेल. ओके. सो बाय बाय, तुम्हाला सर्वांना समजले मी असं समजतो. आणि पुन्हा भेटू आपण उद्या डे 2 ला. मी ज्या पद्धतीने तुम्हाला लिंक टाकेल त्या पद्धतीने वेळेवर सर्वजण आपण जॉईन होऊया. ओके. चलो बाय. पण सर्वांनी ओके. कॅमेरा ऑन ठेवायचा उद्या, नाहीतर उद्यापासून आपण जेव्हा इंटरॅक्टिव्ह शिकू तेव्हा कॅमेरा, एखाद दोन ताईंचा काही डाऊट असेल तर मला पहिले आधी मेसेज करा की माझा कॅमेराला प्रॉब्लेम आहे, नाही तर मग मी त्यांना मीटिंग मधून आपण जरा सांगू की बाहेर जा म्हणून. ठीक आहे. सो एक चांगल्या नेटवर्कच्या एरियात आपण बसलं पाहिजे. उद्याचा टायमिंग आपला 9:30 वाजता रेग्युलर क्लास असतो. पण आज पहिला दिवस होता इंट्रोडक्टरी, आपण 8:30ला ठेवलं होतं. सो ओके. बाय बाय. भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. बाय बाय. बाय. ओके. बाय.